नमस्कार मित्रांनो, आपण या छोट्या व्लॉगमध्ये आज बघणार आहे की ऊसापासून गूळ हा कसा तयार होतो। तर चला आता आपण बघूया। सुरुवातीला बाहेर ही एक मशीन आहे आणि बाजूला ऊस आहे। त्या ताई बघा कशा ऊस टाकत आहेत त्यामध्ये आणि त्यामधून रस तयार होतो आणि तो रस हा या 3 कढयांमध्ये येतो। पहिल्या कढईमध्ये तो रस पाईपाद्वारे येतो। हा बाहेर ऊसाचा उरलेला सगळा मलदा आहे। ही बघा पाईपलाईन आहे। या पाईपलाईनने तो रस या कढईमध्ये येतो आणि उरलेला जो मलदा आहे तो या भट्टीमध्ये टाकला जातो। तुम्ही बघू शकता की ह्या ताई या भट्टीमध्ये उरलेला मलदा टाकून त्या चांगले प्रकारे उकळून घेतात। तर ह्या 3 कढया आहेत। बाहेर सर्व ऊसाचा उरलेला मलदा आहे। तर तेथे पण त्या ताई आणि दादा काम करत आहेत। ही पहिली कढई, ही दुसरी आणि तिसरी। तर आता बघूया आपण की हा बघा तयार झालेला गूळ कशा प्रकारे आहे आणि हे दादा बघा अशा प्रकारे गुळाची पॅकिंग ही केली जाते। तो गूळ बघा किती छान तयार झालेला आहे। आणि आता आपण बघूया की साईडला ह्या ताई आणि दादा बघा कशा पद्धतीने गूळ पॅकिंग करत आहे। त्या कढईमधून तो गूळ तसा पाईपद्वारे खाली येतो आणि त्यानंतर तो पूर्ण घट्ट होऊन असा थोडा थंड झाल्यानंतर त्यामध्ये कापड टाकून तो थोडा थोडा त्या भांड्यामध्ये टाकला जातो आणि कशा पद्धतीने तो पॅकिंग केला जातो बघा। ही कढई आणि हे बघा तसा पॅक केल्यानंतर तो थंड झाल्यानंतर अशा पद्धतीचा तो तयार होतो आणि त्यानंतर कॅरी बॅगमध्ये टाकून। तर आज आपण बघितलं आहे की ऊसापासून गूळ हा कसा तयार होतो। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा।